सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शिरूरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी, पोलिसांचा कडक बंदोबस्त। शिरूर शहर आणि परिसरात रमजान ईद उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली। संपूर्ण मुस्लिम समाजासाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा सण असलेल्या रमजान ईद निमित्त शहरातील विविध ठिकाणी विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते। शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 ठिकाणी हजारो भाविकांनी एकत्र येऊन नमाज अदा केली। सकाळी 7:30 ते 10:20 या वेळेत झालेल्या नमाज पठणावेळी सुमारे 700 ते 800 भाविक उपस्थित होते। नमाज पठणानंतर मुस्लिम समाजाने एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली होती। सीसीटीव्हीच्या मदतीने देखरेख ठेवण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली। पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले, शिरूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही। रमजान ईदचा सण शांततेत पार पडल्याने आम्ही समाधानी आहोत। रमजान ईदच्या निमित्ताने शिरूरमध्ये धार्मिक सालोखा आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला। हिंदू नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला। मुस्लिम समाजानेही नमाज पठणानंतर शहराच्या शांततेसाठी विशेष प्रार्थना केली। स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले, ईद म्हणजे प्रेम, बंधुत्व आणि शांततेचा सण आहे। शिरूरकरांनी यंदाही तो आनंदाने आणि शांततेत साजरा केला। शिरूर शहराने पुन्हा एकदा धार्मिक सहिष्णुतेचा आणि एकात्मतेचा आदर्श उभा करत सणाचा आनंद घेतला। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार।